जीवनातले प्रश्न कधी संपतच नाहीत, असाच आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. बालपण असो की तारुण्य असो, प्रौढपण असो की वृद्धपण असो, जीवनामध्ये कोण्या ना कोण्या स्वरूपामध्ये प्रश्न कायम असतात. हाच आपल्या सगळ्याचा अनुभव आहे. मग अशा प्रकारचं जीवन का आहे की जिथे प्रश्न कधी संपतच नाहीत, याचा विचार व्हायला पाहिजे. आणि याचा विचार ही केवळ सामाजिक, राजकीय किंवा इतर कोण्या दृष्टिकोनातून न होता याचा विचार आध्यात्मिक दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे. कारण केवळ अध्यात्म हेच माणसाला सर्व प्रश्नाच्या पलीकडे नेऊ शकतं. आणि म्हणून सगळ्या प्रश्नाची उकल किंवा एक प्रकारे सगळ्या प्रश्नाचं उत्तर ही केवळ अध्यात्मच आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही चर्चा करायची आहे. ज्या मनाच्या दुनियेमध्ये आपण जगत असतो, ती मनाची दुनिया ही 2 भागामध्ये विभागलेली आहे. आणि म्हणून मनाच्या पातळीवर कायम द्वंद्व राहणार असतं. म्हणजे मी आणि तू, माझं आणि तुझं, चांगलं आणि वाईट, हे जे सगळं 2 प्रकारचे सुख आणि दुःख ही कायम मनाच्या पातळीवर राहणार आहेत. म्हणून ज्या ठिकाणी सुख आणि दुःख आहे त्याचंच नाव मन आहे. आणि त्याचंच नाव आपण संसार असं म्हणू शकतो. आणि म्हणून हे मनाची उत्पत्ती आहे संसार. आणि म्हणून मनाच्या पातळीवर सदा सुख आणि दुःख राहणार, माझं तुझं राहणार, चांगलं वाईट राहणार, यश अपयश राहणार, पाहिजे नको राहणार. हे सगळं काही मनाच्या पातळीवर सदाच राहणार आहे. कारण मन हे अनेक धारणांचं, कल्पनांचं बनलेलं आहे, अनेक मान्यताचं बनलेलं आहे. त्याच्यामुळं त्याला जे अनुकूल घडतं ते त्याला सुखावह वाटतं. आणि त्या मनाला जे प्रतिकूल वाटतं त्याचंच नाव दुःख आहे. आपण